बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय, मला जड वाटतोय। अरे 21 वर्षाची माझी लोहार समाजाची मुलगी जी मतिमंद होती, ज्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो, त्या 21 वर्षाच्या या मतिमंद माझ्या मुलीवर या 80 वर्षाच्या नराधमानं बलात्कार केला होता, बलात्कार। तुम्ही सांगा, महेश लांडगे करतोय ते चुकीचं का बरोबर आहे? अशा नराधमांना ठेचण्यासाठी महेश लांडगे आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना करून सांगतो, असं कोण गावलं तर मी तुमच्या बरोबर आहे, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायची गरज नाही। भर चौकात त्याचा चौरंग्या करायचा आपण सगळ्यांनी। आज या धर्मस्थळावरून आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो, आपण सगळे एक आहोत तर सेफ आहोत। आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतोय मित्रांनो, माझ्या बांधवांनो, आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही 21 वर्षाची मुलगी आपल्या घरातली असं समजा, उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला जाऊ शकतो। म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय। आज पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस तसेच पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडीच्या वतीनं पलटण येथे माझ्या डॉक्टर भगिनीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आज इथे कॅन्डल मार्च घेण्यात आला होता। सर्वप्रथम पलटणमध्ये झालेल्या या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या हिंदुत्वाची देणगी अख्ख्या महाराष्ट्रभर टिमकी मिरवणाऱ्या या भाजप प्रणित नितेश राणे, निलेश राणे, संग्राम जगताप, पडळकर तसेच भोसरीचे आमचे लाडके आमदार महेशदादा लांडगे यांना माझा सवाल आहे की गेल्या 1 महिन्याभरापूर्वीच आपण एक घोषणा केली होती की महाराष्ट्रात जर आपल्या माता भगिनीकडे कोणी वाकड्या नजरेने जर बघितलं तर आपण आमदार साहेब त्याचा भर चौकात चौरंगा करणार होता। मला नाही वाटत आज या गोष्टीला गेली 8 दिवस झाले तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा ना निषेध झाला ना त्या भगिनीसाठी तुमचं एखादं स्टेटमेंट आले। आपल्याच पक्षाच्या चित्राताई वाघ, माझा तुम्हालाही प्रश्न आहे की या घटनेत पीडित असलेली भगिनी ही एक महिला नव्हती का? रुपालीताई चाकणकर, तुम्हालाही या माझ्या महिला भगिनीच्या व्यथा आजही कळलेल्या नाहीत का? माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, या पलटणमध्ये माझ्या डॉक्टर भगिनीवर झालेल्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडाल आणि लवकरात लवकर या कुटुंबियांना न्याय द्याल एवढीच माफक अपेक्षा करतो। आणि चौरंग्या करणार अशी वल्गना करणाऱ्या आमदारांची मी वाट बघतोय की आता किती लवकर या पीडितेला न्याय देऊन त्या गुन्हेगारांना आणि त्या नराधमांचा चौरंग्या कधी करतील। चौरंग्या करा हीच आम्ही माफक अपेक्षा आपल्याकडून ठेवतो आणि या गोष्टीचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो।